नमस्कार सर्वांना. नव्या दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना छान आनंदाचा जावो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर आज ना असं झालं, काल मी रात्री ना गोळी घेतली होती. थोडीशी मला आहे ना सर्दी वाटत होती, तर त्याच्यामुळे ना डोळ्यावर एवढी झापड होती सकाळी उठायला, आणि उठायलाही तसा मला आज उशीरच झाला. मग त्याच्यानंतर मग म्हटलं चला पटपट आपण आटोपून घेऊ. म्हणजे कसं पटपट जर आटोपलं ना तर मग काय होतं माहिती का, ज्या वेळेमध्ये आपल्याला काम आटोपायचं आहे ना तर त्या वेळेमध्ये ना थोडासा उशीर होतो, पण कामं होऊन जातात आपली. थोडेसे मागे पुढे अर्धा पाऊण तास होऊन जातो. ठीक आहे, मनाची तशी मी तयारी केलेली होती. तर स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला होता, टिफिन वगैरे गेलेला होता. फक्त मला किमायाची तयारी वगैरे करायची होती. तर रात्रीच्या ना 2 चपात्या उरलेल्या होत्या. तर चपात्या सकाळी जर उरल्या ना तर मग मी त्याचा चुरमा करत असते, नाहीतर मग सरळ आहे ना छान मस्तपैकी तूप लावून चहापोळी वगैरे असा नाश्ता होऊन जातो. पण चहापोळी मला खायची नव्हती, कारण चहा पिण्याची अजिबात इच्छा नव्हती मला. मग म्हटलं मस्तपैकी ना चुरमा करू. तर चुरमा करायला घेतलेला आहे मी. आणि काय झालं, आज टोमॅटोची चटणी केलेली होती. तर टोमॅटोची चटणी असेल, फ्लावरची भाजी असेल, किंवा बटाट्याची जर भाजी असेल ना, थोडीशी अशी लालसर आपण ग्रेव्हीमध्ये करतो ना, तर तशी भाजी असेल ना, तर मग मी काय करते, तव्यावर आहे ना चुरम्याला फोडणी देते. आणि ती जी भाजी आहे ना ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, आणि चुरमा झाला की छान मस्तपैकी ना त्या कढईमध्ये ना हा चुरमा परतून घ्यायचा. म्हणजे भाजीची जी चव असते ना ती चुरम्याला लागली ना तर चुरमा खूप सुंदर लागतो बरं का. आणि ना नेहमीप्रमाणे काय असतं माहिती का, जेव्हा मी असं काही बनवायला घेते ना तर त्यावेळेस स्पर्शूचे खूप शेंगदाणे तिला इतके आवडतात, खूप शेंगदाणे आवडतात तिला. त्याच्यामुळे ना मला ती शेंगदाणे तळूनसुद्धा देत नव्हती. पहिल्यांदा मला शेंगदाणे दे. आणि खरं सांगू का, मला आता इंडिव्हिज्युअल लहान लेकराला आहे ना शेंगदाणे द्यायची म्हणजे खूप भीती वाटते. कारण किट्टूच्या बाबतीमध्ये आम्हाला एक खूप विचित्र असा प्रसंग घडलेला होता. असंच मी स्वयंपाक करत होते आणि शेंगदाण्याचा कूट करण्यासाठी शेंगदाणे काढले. तर किमायाने ना शेंगदाणे मागितले म्हणून तिच्या बाबांनी ना एका प्लेटमध्ये तिला शेंगदाणे दिले. तर किमायाने ना खेळता खेळता तो शेंगदाणा नाकात घातला होता. तर नाकात घातल्यानंतर ना ती अशी नाकाकडे बोट दाखवायला लागली. त्यावेळेस ना तिला बोलता पण येत नव्हतं. तर तिच्या बाबांनी सहज बघितलं तर तिच्या नाकामध्ये शेंगदाणा गेलेला होता. बस आमच्या पायाखालची जमीनच सरकली. इतकी घाबरली, आणि तो अनुभव मला पहिलाच होता. खूप घाबरली. तशीच मी आमच्या इथल्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. म्हणजे इतका माझा जीव, म्हणजे मला राहिलंच नव्हतं माझ्या, म्हणजे इतकं अंगाचं थरथर कापरं व्हायला लागलं होतं. त्याच्यामुळे लहान लेकरांना शेंगदाणे, डाळ्या ह्या गोष्टी देताना, फुटाणेसुद्धा देताना ना खूप विचारपूर्वक द्यायचे. म्हणजे अगदी त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून किंवा अंजन घालून म्हणतो ना आपण, इतकं लक्ष द्यायचं ते खात असताना. त्याच्यामुळे स्पर्शूच्या बाबतीमध्ये ना मी तिला एकच शेंगदाणे देते, आणि तिचं असं असतं की मला आहे ना तो शेंगदाणा हातामध्ये दे. तो तिला हातामध्ये द्यावा लागतो, पण जोपर्यंत ती तोंडात घालत नाही तोपर्यंत माझं लक्ष पूर्णपणे तिच्याकडे असतं. तर मग तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन, आणि मग तो डॉक्टरांनी ना शेंगदाणा काढला होता. तेव्हा ना माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं होतं. तेव्हा डॉक्टर मला म्हटले होते की आता रडून का उपयोग आहे, लेकरू जेव्हा खेळत असतं ना तेव्हाच त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं, आणि नंतर कशाला उगाचच रडायचं. तर मग मला ते खूप असं तो शब्द लागला होता. तेव्हापासून ना म्हणजे मी शेंगदाणा असो, डाळ्या, फुटाणे काही असो खात असताना ना स्पर्शू पहिल्यांदा तिच्याकडे लक्ष देते. आणि किमाया तर आता एवढी मोठी झाली ना तरी पण मी तिला सांगतच असते की बाई तू खाते पण व्यवस्थित खा म्हणून. असं तू लहानपणी असा उद्योग पराक्रम करून ठेवलेला होता. तर ती हसते पण माझ्याकडे. पण मग आपलं कसं एकदम असं जीव घाबरल्यासारखा होऊन जातो. मग त्याच्यानंतर आमचा छान मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला, किमायाची तयारी वगैरे झाली, तिला स्कूलमध्ये काढून दिलं मी. आणि त्याच्यानंतर मग काय, स्पर्शू बाबाच असतो माझा. मग पहिल्यांदा आहे ना तिची तयारी करून दिली, कारण तिला तयारीचं आहे ना खूप अट्रॅक्शन आहे. तुम्हाला मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. कारण काय होतं, जेव्हा किमू आहे ना शाळेत जाते ना तर त्यावेळेस तिची पूर्ण अशी तयारी करून देते ना मी. तर स्पर्शूला असं वाटतं की आईने माझीसुद्धा अशीच तयारी करावी दीदीसारखी. मग तिला लोशन वगैरे लावते, आणि तिला आहे ना हे असं सॉफ्ट वेगळ्या प्रकारचं मी आता लोशन आणलेलं आहे, कारण तिची स्किन आहे ना खूप जास्त आहे ना ड्राय होत चाललेली होती. मग ते जे साधं लोशन आहे ना ते नाही, मी हे थोडंसं भारीमधलं लोशन तिला आणलं. ट्यूब टाईप लोशन आहे, आणि मग ते लोशन तिला लावलं ना तर आता तिची स्किन बऱ्यापैकी ना चांगली हायड्रेटेड व्हायला लागलेली. आणि रोज न चुकता आहे ना सगळ्यात पहिले ना ऑइलिंग करते मी. ऑइलिंग केल्यामुळे आहे ना कशी मुलगी येते त्याच्यामुळे केस कशी छान त्यांचा वाढ पण झाली पाहिजे. आणि दोघींना पण मी केसांना तेल भरपूर प्रमाणामध्ये लावते. त्याच्यामुळे स्पर्शूला पण, किट्टूला लावते ना तर तिला असं वाटतं मला पण लावलं पाहिजे. स्पर्शूचं तर 2-2 वेळेस तेल असतं. एकदा आहे ना तिच्या बाबांबरोबर तेल लावते, दुसऱ्या
दुसऱ्यांदा जेव्हा मी तिची अंघोळ वगैरे करून तयारी करते ना, तर त्यावेळेस आहे ना तिला तेल लावत असते. सो 2 वेळेस तिचं तेल लावून होते आणि रोज ती केस धुते, त्याच्यामुळे मग तिला तेल हे व्यवस्थित लावावंच लागतं. मग तिची तयारी वगैरे झाली ना, मग ती फ्रेश होती. मग मी माझ्या कामांना मोकळी होऊन जाते. कारण मग काय होतं, तिची जर अंघोळ वगैरे झालेली नसली ना, तर मग मला पण आहे ना एकदम अडकल्यासारखं होऊन जातं. धड तिची पण तयारी नाही आणि धड माझी बाकीची कामं पण नाही. आणि आज तुम्हाला मी सांगितलं ना, की आज म्हटलं फरशी वगैरे आहे ना, ती आपण नंतर पुसणार होते मी. कारण की बरंच सकाळपासून धावपळ चाललेली होती. डबा देणं माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. त्याच्यामुळं पहिल्यांदा टिफिन वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं मग आज साफसफाई आपण करू. म्हणजे बघा तिची छान मस्तपैकी तयारी झाली. आणि मग पहिल्यांदा आहे ना आपण किचनमध्ये ना थोडासा पसारा वगैरे झालेला जो होता ना, तो पहिल्यांदा आवरून घेऊ. मग तिला मी म्हटलं, बाई तू ना छान मस्तपैकी ना तिला ब्लॉक्स खेळायला दिले. तर ती ब्लॉक्स खेळते छान. बिल्डिंग बनवून दाखवत होती मला. एक बिल्डिंग आणून दाखवायची, मी अशी बिल्डिंग बनवली म्हणून असं. आणि तिला छान छान म्हटलं की तिला खूप सुंदर वाटायचं. मग ना किचनवरचा सगळा पसारा म्हटलं पहिल्यांदा आटोपून घेऊ. कारण ना किचनवरचा पसारा आटोपलेला असला ना, तर मग तेव्हाच मला आहे ना बाकीचं काय करायचं ते सुचतं. कारण की काय होतं, तोपर्यंत मग हिचं खेळणं पण चाललेलं असतं आणि आमचा नाश्ता आणि आज तिला जेवण पण मी देऊन टाकलेलं होतं. आज ना काय झालं, नाश्त्याला मला सकाळी वेळ मिळाला नाही. पण एवढं बाकी नक्की खरं की माझा पहिल्यांदा आहे ना एक्सरसाइज खूप महत्त्वाची असते. ती एक्सरसाइज जर केली ना, तर दिवसभर म्हणजे मला फ्रेश वाटतं. आता एवढी सवय झालेली ना, तर मला एक्सरसाइज केल्याशिवाय ना करमतच नाही. आणि मी एक्सरसाइज करते ना, तर माझं बघून स्पर्शसुद्धा छान मस्तपैकी माझ्याबरोबर एक्सरसाइज करत असते. कळत न कळत आहे ना, आपण पण लेकरांवर त्या गोष्टींचं ना संस्कार रुजवत असतो असं म्हणायला हरकत नाही. किंवा त्या सवयी आहे ना त्यांच्या मनावर बिंबवत असतो. त्याच्यामुळे किट्टू झालं किंवा स्पर्शू झालं, थोड्या आहे ना एक्सरसाइज माझ्याबरोबर छान मस्तपैकी सकाळी उठल्यावर करत असतात. तर मग ना असं करत आहे ना सकाळी फक्त चहा आणि असं बिस्किट वगैरे खाल्लेलं होतं. मग तो नाश्ता पण केला आम्ही. त्याच्यानंतर थोडंसं मग आम्ही जेवण पण केलं. आणि मग जेवण केलं का मग तिची थोडीशी झोपण्याची अशी रेलचेल असते. मग तोपर्यंत कसं असतं, जोपर्यंत मी तिच्या बाजूला येऊन बसत नाही किंवा झोपत नाही तिला जवळ घेऊन, तोपर्यंत ती काही झोपत नाही. मग मी काय करते, तिला सांगते की तू तोपर्यंत ब्लॉक्स खेळ. मग एक बाजूला आहे ना मी किचन आटोपून घेते. असं जर मॅनेजमेंट केलं ना, कारण की काय होतं माहिती का, मग तिचा मूड जर ऑफ झाला ना, तर मग तिला पटकन मला जवळ घेऊन झोपावं लागतं. त्याच्यामुळे जे काय हातचं वरचं काम आहे ना, ते मी ती झोपत नाही तोपर्यंत करत असते. आणि मग कसं होतं, तिचं खेळायचा मूड संपला ना, की आता मला खेळायचं नाही आहे, तर मग ती एनी हाऊ काही करू, मग तिला तिच्या मनासारखंच करून पाहिजे असतं. नाहीतर मग तिचा लगेच डिसमूड होऊन जातो. आणि किमयाचं कसं असायचं, किमयाला जर सांगितलं ना, की बेटा तू एका ठिकाणी बस म्हणून असं, तर ती लगेच एका ठिकाणी बसून घ्यायची. काही खेळ म्हटलं का लगेच ती खेळून घ्यायची. असं करायची किमया. दोघींमध्ये ना खूप म्हणजे डिफरन्स आहे. हिला म्हणजे कसं, जोपर्यंत एक लिमिट असते तोपर्यंतच तिचं ऐकणं होतं. एकदा तिची लिमिट संपली की मग तिला ऐकायचंच नसतं. आणि कसं असतं, जरी ती खेळत असली ना एकटी, तरी पण तिला थोड्या वेळाने असं वाटतं की आईने ना माझ्याजवळ येऊन खेळावं म्हणून असं. मग त्याच्यामुळे ना जोपर्यंत तिचा मूड आहे ना, तोपर्यंत जास्तीत जास्त फास्टमध्ये जेवढी कामं करता येईल ना, तेवढी कामं मी करण्याचा प्रयत्न करत असते. की जेणेकरून आहे ना ती झोपल्यानंतर मग थोडीशी कामं जी आहे ना उरलेली, ती कामं करायची. आणि त्याच्यानंतर मग मी पण थोडासा आराम करते. किंवा काही माझं व्हिडिओचं वगैरे काम असलं ना, तर ते मी करते. कारण व्हिडिओ पण तयार करत असताना आहे ना मला थोडीशी शांतता लागते. कारण मध्ये व्हॉइस ओव्हर करताना तिचा आवाज जर आला ना, तर व्हिडिओ मग व्यवस्थित बनला जात नाही मनासारखा. किंवा मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ना, तर ते मला व्यवस्थित आहे ना सांगता येत नाही, थोडक्यात सुचत नाही. त्याच्यामुळे मग मी काय करते, ती झोपली का मगच माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करत असते. हे मी मागे पण एका माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर बघा, माझा भांड्यांचा एक स्लॉट घासून पण झाला आणि पुसायला मी सुरुवात केली, तर लगेच तिने तिचे ब्लॉक सोडून दिले आणि तिचा टॉवेल घेऊन आली. आणि माझ्याजवळ तिचं म्हणणं चाललेलं होतं की तू ते वरती भांडे ठेवू नको, मला भांडे पुसू दे म्हणून. असं एरवी मी तिला भांडे पुसायला देते, पण मग काय होतं माहिती का, तिला भांडं तिच्याकडनं खाली पडलं की मग ते पडलेलं भांडं आहे ना, तिला ते ठेवून द्यायचं असतं. आपण जर म्हटलं नको दीदी दे इकडं, मी ते घासून टाकते, तर त्याचा पण तिला राग येतो. मग म्हटलं आता थांब जरा वेळ आहे ना, तू ते हे जे आहे ना ट्रॉल्या त्या पुस, असं मी तिचं आमच्या दोघींचं बोलणं चाललेलं होतं. पण
तिचं म्हणणं होतं की तू मला आहे ना भांडेच घासायला पुसायला दे, नाहीतर मग मला जवळ घे म्हणून असं. मग पटपट ते भांडे आहे ना कसे तरी मी पुसून आणि सुकत घातले. त्याच्यानंतर तिला जवळ घेतलं आणि तिला सांगितलं की चला आपण ट्रॉल्या पुसू म्हणून. असं असं काहीतरी नादवावं लागतं लेकरांना, तरच आपली कामं होतात. नाहीतर मग त्यांच्या गुंगण्यामध्ये गुंगून गेलो ना आपण का कामं आपली मागं राहून जातात. आणि ना किट्टू जेव्हा असते ना माझ्याबरोबर, तर त्यावेळेस मी तिला काय करते, काहीतरी इकडून तिकडून नादी लावून देते किट्टूबरोबर. कधी कधी तर ना तिला किट्टूबरोबर पण नादी लागायचं नसतं, मग तिला फक्त मीच पाहिजे असते, असं पण तिचं असतं. हे बघा, मग तिचं खेळणं वगैरे खेळून झाले ना, मग म्हटलं चला आता तिला थोडंसं तिच्याबरोबर आहे ना थोडीशी खेळली पण. आणि तिला म्हटलं चला आता आपण आहे ना रडू नको, हे ब्लॉक्स सगळे भरून ठेवू, आपल्या घरामध्ये ना खूप पसारा झालेला आहे. मग मला आहे ना ती ब्लॉक्स भरू लागायला लागली, म्हणजे मग ती थोडीशी शांत पण होते. भले काय ना थोडंसं काम माझं मागे राहिलं ना तर चालतं, पण लेकराची कटकट ना मागे असली ना तर आपल्याला काहीच सुचत नाही. असं बऱ्याचदा माझ्या बाबतीमध्ये पण होतं. त्याच्यामुळे मग मी आता काय करायला लागलेली, थोडंसं तिच्या कलानी घेऊन टाकते. आता माझा एक भांड्यांचा स्लॉट बाकी होता, 2-4च भांडे बाकी होते. पण पहिल्यांदा म्हटलं हिला शांत करणं गरजेचं आहे. ही जर शांत झाली नाही आणि एकदा जर रडायला जर लागली ना तर मग कामं होत नाही. बऱ्याचदा तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल. मग मी ते भांडे ना पुसलेले तसेच ठेवले, ते 2-4 भांडे तसेच ठेवले. पहिल्यांदा तिला नादवलं, शांत केलं. तिला जवळ घेतलं ना ती तर लगेच शांत राहून जाते. मग त्याच्यानंतर ना तिने व्यवस्थित भरले तिचे ते ब्लॉक्स आणि ते ठेवून दिले. मग त्याच्यानंतर मी काय केलं, माझे जेवढे काही 2-4 भांडे होते ना, मग तिला मी बोलली की मला हे भांडे ना घासून घेऊ दे, म्हणजे मग माझं काम सगळं संपलं, मग फक्त मला स्पर्शला घ्यायचं. तर तेही तिला समजतं. मग त्याच्यानंतर थोडा मोठा आहे ना त्यांनी असा घरामध्ये ना धूळ वगैरे होती आणि पसारा पण अन्नकण वगैरे असं पडलेलं होतं. झाडून घेतलं ना मग पुसायला थोडंसं मला आहे ना सोपं जातं. त्याच्यामुळे ना थोडासा झाडू मारून घेतला. आणि झाडू मारताना आहे ना पहिले असं होतं की स्पर्शूला जर झाडू मारायला लागली ना मी आणि तिला जर सांगितलं ना की तू वरती सोप्यावर जाऊन बस म्हणून, असं खाली सगळी धूळ तुझ्या पायाला लागते, सगळी इकडची तिकडची धूळ इकडे तिकडे होते, तर ऐकायचीच नाही बरं का. पण मग आता आहे ना मग आम्ही काय केली माहिती का, एक शक्कल लढवली आणि आम्ही की बायाला सांगायचो की बाया तू खाली ना उतरू नको बरं का, सगळी तुझ्या पायाला घाण लागून जाईल म्हणून. असं स्पर्शू फिरते ना, स्पर्शूला फिरू देशी, तिची सगळी घाण ना तिच्याच पायाला लागेल, सगळा कचरा तिच्या पायाला लागेल म्हणून. असं आम्ही म्हणून तिला थोडंसं शिकवलं ना, तर मग आता मी झाडू मारायला लागली की मग तिला सांगितलं की तू सोप्यावर जाऊन बस, की लगेचच ती सोप्यावर जाऊन बसायला लागली. म्हणजे असं आहे ना थोडंसं लेकरांना त्यांच्या कलाने किंवा त्यांना समजेल अशा भाषेमध्ये थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ना, एकदा नाही ऐकत, दोनदा नाही ऐकत, तर तिसऱ्यांदा आहे ना बरोबर ऐकतात. म्हणजे किमयाच्या बाबतीमध्ये मला हा अनुभव आला नाही, पण स्पर्शूच्या बाबतीमध्ये स्पर्शू कशी तिच्या मनासारखं करणारा तिचा स्वभाव आहे. म्हणजे तिच्या मनासारखं केलं ना तरच तिला आवडतं. मग त्याच्यानंतर ना झाडझूड केली आणि पुसायला सुरुवात करण्या अगोदर ना सगळ्यात पहिले ना मी झाडांना पाणी घालून दिलं. म्हणजे कसं आणि माझं झालं असं झाडांच्या बाबतीमध्ये ना, जेव्हा मी मागे ना गावाला गेली होती ना, तर तेव्हा आहे ना थोडीशी झाडांच्या बाबतीमध्ये म्हणजे थोडेसे काही सुकले पण होते झाडं, पण बरीचशी झाडं आता तग धरलेले आहेत आणि छान आता म्हणजे त्यांना पालवी वगैरे पण फुटलेली झाडांना. पण आहे ना आता मला 1-2 झाडं पण त्या कुंड्यांमध्ये नवीन लावायचे. पण मग मला आहे ना असं बाहेर जायला आहे ना प्रॉपर वेळच मिळत नाही. म्हटलं गुलाबाचं झाड आणि मोगऱ्याचं झाड तर पूर्ण माझं त्यावेळेस गेलंच, खराबच होऊन गेलं. तर मग म्हटलं नवीन मोगऱ्याचं झाड पण आणू. मी ना ॲक्च्युली जेव्हा गेली होती ना तेव्हा एका बॉटलला छान असं बारीक छिद्र टाकलेलं होतं आणि त्याच्यातनं पाणी, पण ते किती पाणी पडणार ना आणि किती झाडांना पडणार असं झालं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, नवीनच झाडं आपण आता लावून घेऊ. कारण जसं जसं आता हिवाळा संपेल आणि उन्हाळा चालू होईल ना, तर मग मी म्हटलं नवीन रोपं आणून आपण त्याच्यामध्ये लावू. खरं तर पावसाळ्यात लावायला पाहिजे, पण मग त्या रोपांशिवाय आहे ना अशी बाल्कनीला शोभा पण येत नाही. मग त्याच्यानंतर आहे ना छान मस्तपैकी संपूर्ण घर पुसून झालं. आणि पहिले पण असंच व्हायचं, जेव्हा मी घर पुसायला लागायची ना तेव्हा ती माझ्या मागेच उभी राहायची. पण आता तिला मी हळूहळू सांगून शिकवून, बरोबर लहान मुलांना जसं आपण सांगितलं ना तसं ते शिकत राहतात. आपण सांगितलं ना घरामधली धूळ जमा होते, मी स्वच्छता करते, घरदार पुसून काढते, तर तू आहे ना बेटा एका ठिकाणी बसून राहा. तर आता छान मस्तपैकी बसून राहते आणि ब्लॉक्स खेळते. मग जोपर्यंत तिच्याशी ना मी गप्पा मारते ना, तिला छान गप्पांमध्ये ना गुंगवून ठेवते आणि मग लगेच एक रूम आहे ना छान पुसून काढते. जेव्हा मी रूममधले बेडरूम वगैरे पुसायला जाते ना, तर त्यावेळेस मग मी तिला सांगते, मी
1-2 मिनिटात आली बरं का दीदी, माझे केस व्यवस्थित करायचे, तू खाली उतरू नको, खाली पाणी आहे, तू सटकशील असं म्हटलं की बरोबर ती मग त्या सोफ्यावरच बसून राहते. तोपर्यंत माझे रूम आहे ना व्यवस्थित बेडरूम क्लीन होऊन जातात. आणि मग क्लिनिंग वगैरे झाली त्याच्यानंतर प्रॉपर आहे ना सगळं घर ऑर्गनाईज करून घेतलं, जिथल्या वस्तू तिथे ठेवून घेतल्या. कारण काय होतं माहिती का, मग आपण फक्त आहे ना फरशी पुसली, जिथल्या वस्तू तिथे प्रॉपर ऑर्गनाईज केल्याने ना तर ते घर आहे ना ऑर्गनाईज केल्यासारखं पण दिसत नाही. त्याच्यामुळे सगळ्या वस्तू जिथल्या तिथे लावल्या, घर सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे केलं, तर मग घर पण एकदम छान दिसायला लागलं. आणि ॲट दी एंड मग तिचा पण थोडासा मूड ऑफ झालेला होता, कारण की तिला झोप आली होती. मग म्हटलं चला आता हिला झोपवून देऊ. आणि जोपर्यंत मी इकडे पुसायला लागली ना तोपर्यंत ती ना सोफ्यावर छान झोपी पण गेलेली होती. उलट लेकरांच्या नादामध्ये ना त्यांच्याशी गप्पा मारता मारता कामं कुठे संपतात ना हे सुद्धा कळत नाही. फक्त आहे ना एवढंच असतं की लेकरांची रडरड आपल्या पाठीमागे नको, किंवा लेकरांचा जो ताण असतो ना रडण्याचा तो आपल्या पाठीमागे नसला पाहिजे. गुडीमध्ये बोलत बोलत ना हसत खेळत त्यांच्या कलाने किंवा काही आपल्या कलाने असं समजून ना बरोबर आपली कामं आहे ना पटपट होतात. फक्त आहे ना थोडंसं लेकरांच्या मनाप्रमाणे आपण जर केलं ना तर कामं पूर्ण व्हायला सुद्धा काही वेळ लागत नाही, हे तितकंच खरं. लेकरांचा स्वभाव आहे ना थोडासा मूडी असतो, त्याच्यामुळे ना कामं लेकरांना सांभाळून सगळी कामं मॅनेज करणं तितकं सोपं नसतं. पण तीच कामं जर आपण थोडंसं उपाययोजना करून किंवा प्रॉपर नियोजनाने केलं ना तर मला तरी असं वाटतं की तितकं अवघडही नाही आहे. तर चला आजचा व्हिडिओ आहे ना इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अशा पद्धतीने ना मी स्पर्शूला किंवा माझ्या लेकरांना सांभाळून घरामधली कामं आहे ना पटपट आवरण्याचा प्रयत्न करत असते, की जेणेकरून आहे ना कामं पण झाली पाहिजे आणि लेकरांचा मूड पण सांभाळून झाला पाहिजे. म्हणजे त्यांची पण रडरड नाही झाली पाहिजे, कारण त्यांची चिडचिड आपल्या मागे राहिली ना तर आपल्याला कामं उमजत नाही. तर अशा पद्धतीने कामं जर सकाळी मॅनेज केली ना तर ती पटकन होतात पण, आणि आपल्याला पण जास्त आहे ना कामांचं बोदरेशन येत नाही. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. आणि आपला व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास खूप सारी मदत होईल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.